नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठीचं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पीक पाहणी करण्यासाठी मी माझ्या शेतामध्ये आलेला आहे. हे जे दिसतं ते जवळपास 1 हेक्टर 21 माझं क्षेत्र आहे. ही पीक पाहणी करत असताना आता आपल्याला आपल्या शेतामध्येच जावं लागणार आहे. GPS माध्यमातून आपल्याला त्याच लोकेशनवरती जाऊन आपल्याला पीक पाहणी करायची आहे. अशातच भरपूर शेतकऱ्यांना एक एरर येत आहे. आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात. कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा. तर आपण ही जी प्रॉब्लेम आहे, आपण नेमकं कोणत्या ठिकाणी जाऊन कसा फोटो काढायचा याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अडचणीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. आणि अशातच आपल्याला जावं लागणार आहे मोबाईल स्क्रीनवरती. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो, टिक मार्क करून दाखवतो की आपल्याला कोणत्या पद्धतीनं लोकेशन सेट करून घ्यायचं आहे आणि पीक पाणी करून घ्यायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. आपण पीक पाणी करण्यासाठी आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत. सुरुवातीला मी सांगतो, माझं सर्वे क्रमांक आहे 25-4. तो सर्वे क्रमांक त्या साईडनं चालू होतो. मी इथे उभारलेलो आहे. मी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. आणि आता मी ई पीक पाहणीचं ॲप ओपन करतोय. स्क्रीन तुम्हाला साईडला दिसेल, त्याच्यामध्ये तुम्ही पाहून ते प्रोसेसनं आपल्याला आपल्या लोकेशनवरती जायचं आहे. तर पीक माहिती नोंदवा. तुम्हाला बाकीची प्रोसेस माहिती आहे तरी देखील मी सांगतो. खाते क्रमांक निवडून घ्या, सर्वे क्रमांक निवडून घ्या, त्याच्यानंतर आपली जमीन दिसेल, हंगाम निवडून घ्या, पिकाचा वर्ग निवडून घ्या, पिकाचा प्रकार निवडून घ्या, पिकांची जी कोणतं पीक आहे ते निवडून घ्या, पूर्ण क्षेत्र भरा, जलसिंचनाचे साधन, सिंचनाची पद्धत, लागवडीचा दिनांक, अशा पद्धतीने करून घ्या. त्याच्यानंतर पुढे जा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लोकेशन येत आहे. इथे पाहू शकता तुम्ही, इथे पाहू शकता 119.95 मीटर तुम्ही शेतापासून दूर आहात. हा एरर येतोय. आपल्याला काय करायचं आहे, आपण ह्या साईडला गेल्यानंतर आपल्याला माहिती असतं की सर्वे नंबर कुठून चालू झालेला असतो. आपण त्या साईडला जायचं. जर ते साईडला गेल्यानंतर जर लोकेशन कमी होत असेल तर आपण बरोबरच्या साईडनं जातोय असा अर्थ झाला. आणि जर अंतर वाढत असेल तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण अंतरापेक्षा आपलं जिथं लोकेशन जायचं ते आपण चुकीच्या दिशेने जात आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टिक मार्क करून स्क्रीनवरती दिसत असेल अक्षांश, रेषांश, आणि त्याच्या खाली जे दिसतंय ते आहे अद्यावत करा. इथे पाहू शकता, हे जे दिसतं, आपण थोडं अंतर चालल्यानंतर आपल्याला अद्यावत करा म्हणजे रिफ्रेश करा सरळ सरळ. तर आपल्याला लोकेशन वरती आता जायचं आहे. चल, मी आता सर्वे नंबर माझा त्या साईडला चालू होत असल्यामुळे मी त्या साईडला जातोय. व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्हाला इथं अद्यावत करत राहायचं आहे. इथे पाहू शकता माझं अंतर कमी होत आहे. 103, 104. मी आता व्हिडिओ थोडा स्किप करतो जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही. आता पाहू शकता 90 मीटर तुम्ही शेतापासून दूर आहात. याचा अर्थ मी जिकडे जातोय ते लोकेशन बरोबर आहे. इथे पाहू शकता तुम्ही, जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कमी होताना दिसत आहे. मित्रांनो, मी माझ्या लोकेशनवरती आलेलो आहे. इथे पाहू शकता, तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. मी तुम्हाला टिक मार्क करून दाखवतोय. हे जे दिसतं, ज्यावेळेस हे जे लोकेशनचं डिस्टन्स आहे ते हिरव्या कलर मध्ये आल्यानंतर आपली ई पीक पाहणी होते. अद्यावत करा या बटनावरती क्लिक करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करा. इथे पाहू शकता तुम्ही, जर तुमचं डिस्टन्स लाल अक्षरामध्ये असेल तर तुमचं पीक पाणीची पुढची प्रोसेस ही होणार नाही. तर आपण फोटो घेऊया. ओके करा, फोटो घ्या. 2 नंबरचा फोटो घ्या.
ओके करा. त्याच्यानंतर राईट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी होताना दिसत आहे. मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे. पुढे तुम्हाला चेकबॉक्स वरती जाऊन पुढे गेल्यानंतर तुमची ई पीक पाहणी ही सबमिट होणार आहे. मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला लोकेशनचं जे काही अडचण असेल या पद्धतीने सॉल्व्ह करायची आहे. तुम्हाला तुमचं सर्वे नंबर कुठून चालू झालेला आहे हे सुरुवातीला माहिती असलं पाहिजेच. त्या पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. ई पीक पाहणीचे आतापर्यंत मी 3 व्हिडिओ बनवले आहेत. तुम्ही त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी कोणतीही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याबद्दल मी व्हिडिओ 100% बनवेनच. मित्रांनो, परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.